आणि त्यांनी काय सांगितलंय, आता नाही तर कधीच नाही. मुंबई हातची गेली, आपल्या पुढल्या पिढ्या बर्बाद. म्हणजे ऐतिहासिक मनोमिलन का ते पण झालं. किती वर्षांनी? 9 मग 8 वर्षांनी. मग कोणाला सांगता येईना, इतकं जुनं झालं. काय म्हणताय, बोला. पहिल्यांदा टीजर आपला प्रसिद्ध झाला आहे, चांगले मुलाखत टीजर, आणि त्याला चांगले लाईक्स पण मिळताना दिसून येत आहेत. हे घडत मुलाखत झाले काय नेमकी? काल प्रथमच आपण पाहिलं असेल की संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवलं. पहा, एक ऐतिहासिक मुलाखत घडताना कशी दिसते आहे. 2 धुरंधर एकत्र आले, मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे सुद्धा. आणि एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्याला आम्ही महाराष्ट्राची मुलाखत म्हटलं. ही मुलाखत महाराष्ट्राची, कारण महाराष्ट्राला जे जे प्रश्न पडलेत आणि महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व विषयावर माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली मतं व्यक्त केली आणि खणखणीत पद्धतीने ते बोललेले. आणि त्यांनी काय सांगितलं आहे, आता नाही तर कधीच नाही. मुंबई हातची गेली, आपल्या पुढल्या पिढ्या बर्बाद होतील. अभी नाही तो कभी नाही. भारतीय जनता पक्षानं जे अधिकारी नेमलेले आहेत निवडणूक आयोगात, न्यायव्यवस्थेत, प्रशासनात, राजकारणात, ते मराठीच आहे. आणि मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जात आहे. सही त्या डेथ वॉरंटवर मराठी माणसाचीच घेत आहेत. ही भाजपची कसब आहे. देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये फिरतायत, राज्य वाऱ्यावर सोडून. डेप्युटी सीएम फिरतायत, राज्य वाऱ्यावर सोडून. सगळेच फिरतायत. अजित पवार फिरतायत, भाजपला शिव्या घालत फिरतायत, तरी सरकारमध्ये आहेत. ते. त्यांना काल सावरकरांवरती मुख्यमंत्र्यांनी ज्ञान दिलेलं आहे. अरे, सावरकर विरोधी आहेत तर ठेवताय कशाला? तुम्ही आम्हाला सांगताय ना, आम्ही वीर सावरकरांचा विचार सोडला असं म्हणताय ना तुम्ही. आणि वीर सावरकरांचे विचार न मानणारा एक नेता तुमच्या पक्षामध्ये सरकारमध्ये बसलेला आहे, आपले मंत्री घेऊन. आणि तुम्ही नुसतं त्यांना पोकळ सल्ले देताय. ही गंमत आहे फार मोठी. म्हणजे ढोंग किती आहे. भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी गांडूळ आहे. दुतोंडी गांडूळ, दोन्ही बाजूने वळवळतो. सावरकरांविषयी तुमची एवढी भक्ती आणि श्रद्धा असेल आणि तुमच्या सरकारमध्ये एक अशी व्यक्ती बसली आहे, त्याला तुम्ही रोज ज्ञान देताय, सावरकर सावरकर सावरकर. काल दिवसभर सावरकरच चालले होते. अजित पवारांना सावरकरांचे विचार मानावे लागतील. अरे नाही मानत तर मग सरकारमधून दूर करा ना. ते नाही सावरकरांना मानत, मग तुम्ही काय करताय? तुम्ही आमच्या बाबतीत आम्हाला सांगताय ना. मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षानं MIMला पाठिंबा दिला आहे. पुढे मीरा भाईंदरमध्ये म्हणजे फडणवीस ओबीसी भाई आणि आम्हाला ज्ञान देतात. अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे. आता ते हिरवे नाही काय झाले? मीरा भाईंदर आणि अमरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेसबरोबर त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, निकाह लागलेला आहे त्यांचा. मग आता हिरवे नाही झाले? मी जे म्हणतो ना, दुतोंडी गांडूळ आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं राजकारण सुरू आहे. यांच्यात काही खरं नाही. नाही, सर्वत्रच मुस्लिम मतांसाठी. तुम्ही म्हणता ना आम्हाला मुस्लिम मतांसाठी, तुम्ही काय कर, तुम्ही ते MIMचा थेट पाठिंबा घेताय. MIM आमच्या आसपास पण फिरत नाही, आम्ही त्यांच्या आसपास फिरत नाही आहोत. पण अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची MIM बरोबर छुपी युती आहे. आणि काही ठिकाणी उघड आहे. निर्लज्जपणाचा कळस आहे. काही ठिकाणी उघड आहे. मीरा भाईंदर, अमरनाथला काँग्रेस, इतर ठिकाणी काँग्रेस.
हे गंमत आहे मोठी. भारतीय जनता पक्षाच्या दुतोंडीपणाची गंमत आहे. नाही, पण राऊत साहेब